हॅलो आणि गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत 6:15 वाजून गेलेत. गार्गीला सोडायला गेलेत माझे मिस्टर आणि मी आज गार्गीच्या लंच बॉक्ससाठी बटाट्याचे पराठे बनवले होते. माझ्या मिस्टरांना आज ऑफिसला नाही जायचं, आज वर्क फ्रॉम होम आहे. त्यांना वीकमध्ये एकदा वर्क फ्रॉम होम असणार आहे. तर मग मी आता त्यांना टेबल मोकळा करून देते आणि क्लीन करून देते, कारण बाकीचं मी नंतर आवरेल. परंतु ॲटलिस्ट टेबलवरती बसतील ते लगेच 8 वाजता आहे, पण मला मॉर्निंग वॉकला जायचं, तर त्याआधी मी क्लीन करून जाते टेबल. आणि जसे आपल्याकडे इंडियाला पेपर येतात तसे इकडे देखील पेपर येतात. तर हा खलीज टाइम्स आहे आणि माझ्या मिस्टरांनी लावलेला आहे, परंतु त्यांना वाचायला वेळ भेटत नाही, तरी सकाळी चहा बरोबर वगैरे जाताना वाचत असतात. आणि हा जुना राउटर आहे, तर त्याचा काही उपयोग नाहीये, तर आता हा आम्ही टाकूनच देऊ कचऱ्यामध्ये. गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही दोघे निघालेलो आहोत मॉर्निंग वॉक साठी. आज त्यांना वर्क फ्रॉम होम आहे, तुम्हाला मी सांगितलंच. चला तर मग आता जाऊया कॉर्निशला. ते रन करतील आणि पूजा आणि मी वॉक करू. आणि खरं तर सर्वांसारखा आम्हाला देखील कंटाळा येतो असं रोज मॉर्निंग वॉकला यायचा, पण तुम्ही पाहू शकता जर अशा ठिकाणी मॉर्निंग वॉकला जायचं असेल तर कोणालाच कंटाळा नाही येणार. आणि मी येता येता दही घेऊन आले, कारण मी ना बटाट्याचे पराठे केले तुम्हाला सांगितलं. तर मग माझे मिस्टर आता तोच नाश्ता करतील. मी चहा ठेवते, अजून ते आले नाहीत, ते रनिंगला गेले होते. त्यांना म्हटलं होतं मी त्यांच्याकडे कीन होती तर थोडंसं लेट या, परंतु ते जास्तच लेट झालेत. आणि आता त्यांचं ऑफिसचं वर्क देखील सुरू होईल, तर जेवणामध्ये मी काहीतरी चमचमीत बनवायचा प्लॅन करते. आता आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे, तर मी चहा ठेवला, आता चहा घेऊ आम्ही. आणि इथे मी डोशाचं पीठ भिजवलेलं आहे. तर माझ्याकडे इथे काळे उडदाची डाळ आहे, काळी म्हणजे ब्लॅक कलरची आहे, पाहू शकता तुम्ही. ही ब्लॅक कलरची डाळ आहे उडदाची. आणि इथे मी राईस भिजवायला घातला होता. तर मी एवढे असे म्हणजे 2 मूठ असतील, तर हे आहेत आपले काबुली चणे, तेही भिजवायला घातले होते. ऍक्च्युली काबुली चणे घातले की काय होतं, आपले जे डोसे आहेत ते क्रिस्पी होतात. आणि मी शक्यतो डोसेच बनवत असते, इडली माझी कमी बनते, तर त्यामुळे मग मी काबुली चणे घालतेच त्यामध्ये. आणि इथे झालाय आमचा चहा रेडी. आणि सर्वांनी गुळाचा चहा प्यायला या. तर माझ्याकडे तुम्हाला माहितीच आहे नेहमीच गुळाचा चहा बनतो, साखरेचा चहा नाही बनत कधीच.
आणि शक्यतो माझं किचन जास्त खराब होऊन देत नाही मी. थोडंसं जरी सांडलं तर मी लगेच पुसून घेत असते आणि माझं कापड रेडी असतं तिथे. जास्त किचन खराब झालं की मग ते आवरायला आपल्यालाच नंतर त्रास होतो. तर जेवढं थोडंफार खराब झालेलं असतं तेवढं क्लीन करून घेतलं पटकन, की ॲटलिस्ट तेव्हा नाही करावं लागत. जेव्हा आपण मोठा स्वयंपाक करतो तेव्हा करतो आपण साफ. हॅलो, आणि आता झालेली आहे दुपार. तर दुपारचे जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत, 11:30 वाजले. तर मी आज बनवणार आहे मासवडी आणि रस्सा गावरान स्टाईलमध्ये, अहमदनगर स्टाईलमध्ये. तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसा बनवणार आहे. आणि त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत तीळ. ऍक्च्युली हे मी इंडियावरून आणलेले तीळ आहेत आणि इंडियावरून म्हणजे आमच्या गावावरूनच आणलेले आहेत, गावठी तीळ आहेत. तर हे मी निवडून घेतलेत. म्हणजे मी आधी धुवून ठेवते आणि मग उन्हामध्ये वाळवून मग ते एका बरणीमध्ये भरून ठेवत असते. तर आता हे मी भाजणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे मासवडी रस्सा. आणि एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि आमच्या गावी ही अशीच बनवतात. म्हणजे माझ्या सासूबाई, माझी मम्मी सगळेजण अशीच बनवतात. आणि ही अहमदनगरच्या साईडलाच बनवतात जास्त. तर पुण्याकडे वेगळी बनवतात. तर तुम्हाला मी अहमदनगर स्टाईल दाखवणार आहे कारण आम्हाला ती सर्वात जास्त आवडते. तर मी पहिल्यांदा तीळ भाजून घेते आणि मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि एवढं खोबरं घेतलंय मी सध्या. मसाल्यासाठी मी हे वेगळं खोबरं घेतलेलं आहे, आमटी बनवण्याचा मसाला. पहिल्यांदा मी मासवडीचा मसाला काढून घेते. त्यानंतर आपण खोबरं भाजू आणि कांदा भाजू आणि लसूण तसाच टेचून टाकायचा आहे. तर मी एवढा लसूण घेणार, मला बेसन जे हटणार आहे त्यासाठी काही लसूण लागणार आहे. तर मसाल्यासाठी लागणार आहे मासवडीच्या काही, आणि आमटीसाठी देखील मला काही लसूण लागणार आहे. त्यामुळे 3 कांड्या लसूण सोलून घेतला होता. तर मासवडीच्या मसाल्यासाठी लागणारा जो लसूण आहे तर मी तो अंदाजे एका कांडीचाच घालेल आणि याच्यामध्येच कुटून घालेल तो खलबत्त्यामध्ये. आणि इथे माझी कढई देखील तापली तर मी आता तीळ भाजून घेते. तीळ थोडेसे लालसर झाले की, जास्त नाही भाजायचे, थोडेसे लालसर करायचे. आणि त्याच्यानंतर मी तीळ काढून मी खोबरं घातलेलं आहे आणि खोबरं मी तेलामध्ये भाजेन. थोडंसं लालसर परतून घ्यायचंय. आणि हे खोबरं मी मसाल्यासाठी म्हणजे माझी आमटी बनवणार आहे त्यासाठी भाजून घेते. आणि तुम्हाला मासवडीसाठी लागणारं खोबरं आहे ते भाजायचं नाहीये, ते कच्चंच घालायचं आहे मासवडीला. आणि अशा प्रकारे थोडंसं लालसर झालेलं आहे तर मी आता हे काढून घेईल. आणि त्यानंतर मी कांदा परतायला घालेल. कांदा कोणता उभा चिरलेला घालेल कारण मला तो मसाल्यासाठीच घालायचा आहे आमटीच्या. आणि लवकर जर मी मसाला भाजून ठेवला तर तो थंड होईल आणि थंड झालेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं जातो. गरम मसाला बारीक केला तर आपला मिक्सर खराब होऊ शकतो. त्यामुळे मग मी शक्यतो पटकन आधी भाजून घेतलेला आहे आमटीचा मसाला. आणि तो भाजून झाल्यानंतर मी माझी मासवडीचे स्टफिंग म्हणजे जे आतमध्ये भरणार आहे मी ते भाजून म्हणजे बारीक कांदा भाजून घेईल त्यासाठी. आणि हा माझा आमटीचा कांदा भाजून होईपर्यंत मी तो इकडे तीळ बारीक करून घेते मिक्सरला. आणि तीळ झाल्यानंतर मग मी माझं खोबरं जे आहे कच्चं खोबरं ते देखील मिक्सरला बारीक करेल. आणि साईड बाय साईड मी माझी स्टफिंगची तयारी देखील करून ठेवेल. शक्यतो गावी खोबरं हे किसतात, परंतु मी मिक्सरला बारीक करते आणि फास्ट होतं, पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही किसायला वगैरे. तर बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये टाकले की पटकन बारीक होऊन जातं. आणि त्यानंतर मी एका कांडीचा लसूण पुन्हा माझ्या खलबत्त्यामध्ये घेतलेला आहे, तो मी टेचून घालेन माझ्या मासवडीच्या मिक्सचरमध्ये. आणि मासवडीच्या स्टफिंगला हा लसूण नेहमी टेचूनच घाला. टेचून घातलेल्या लसणाची चव खूप छान उतरते मासवडीमध्ये. तशी पेस्ट वगैरे तुम्ही घातली तर त्याने टेस्ट येणार नाही मासवडीला. आणि इथे माझा कांदा चांगला परतलेला आहे तर मी आता तो काढून घेते. आणि माझा बारीक जो चिरलेला कांदा आहे जो मला मासवडीच्या स्टफिंगला लागणार आहे तो थोडासा मी परतून घेईल लालसर. आणि लगेच मीठ नका घालू, थोडासा लालसर झाला की मीठ घाला जेणेकरून तो कांदा शिजेल. नाहीतर तुम्ही आधीच मीठ घातलं तर त्याचं सगळं पाणी जे आहे निघून जातं आणि तो शिजत नाही व्यवस्थित. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी स्टफिंगमध्ये घातलेली आहे. आणि हा लालसर झालेला कांदा देखील मी घालून देईन माझ्या स्टफिंगमध्ये. आणि अशा प्रकारे तिकडे मी आमटीचं ठेवलेलं आहे आणि इकडे माझं स्टफिंग साईड बाय साईड दोन्ही रेडी होतं जेणेकरून मला फास्ट उरकण्यासाठी मदत होते.
आणि अशा प्रकारे लालसर झाल्यानंतर मी मीठ ॲड केलं होतं आणि मला स्टफिंगला जे मीठ लागणार होतं ते मी त्या कांद्यामध्येच ॲड करून घेतलं होतं. मी वेगळं मीठ नंतर घातलं नाही स्टफिंगमध्ये. नंतर मासवडीच्या मसाल्यामध्ये थोडीशी हळद घाला, थोडंसं मीठ तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. थोडीशी धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, जेवढी तुम्हाला तिखट हवी आहे तेवढी, आणि एवढंच घालायचं, जास्त काहीही घालायचं नाही आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं हाताने मिक्स करायचं आहे. मी हे गरम होता कांदा त्यामुळे मी चमच्याने मिक्स केलं. आणि लगेच मी माझं बेसन हटून घेणार आहे. तर त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी घातली, लसूण आणि थोडीशी हळद घालणार आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे 1 ग्लास. आणि थोडंसं परतलं की मग त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे मी. लगेच नाही ॲड करायचं, थोडंसं तडतडून द्यायचं आहे. आणि जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही ॲड करा. जास्त ॲड केलं तर जास्त बेसन तयार होतं. तुम्हाला जेवढं अंदाज येईल तेवढ्या अंदाजानुसारच तुम्ही करा, तुम्हाला जेवढ्या मासवड्या हव्या आहेत तेवढ्या. त्यामध्ये चवीनुसार तुम्ही मीठ घाला आणि त्यानंतर त्याला उकळी आली चांगली की मग त्याच्यामध्ये तुम्हाला बेसन ॲड करायचं आहे आणि बेसन वरून सोडायचं आहे. तर मला आता इथे सोडायला कोणी नव्हतं आणि कढई देखील हलते माझी, तर मी पटकन सोडून हलवत बसले होते. आणि अशा प्रकारे बेसन हटून घ्यायचे. तुम्ही अशा वेळी गॅस बारीक करू शकता जेणेकरून ते अंगावर उडणार नाही. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हलवतच राहायचं तोपर्यंत त्यातल्या गोळे गोळे आहेत ते फुटत नाही तोपर्यंत. थोडेफार गोळे राहिले बारीक बारीक तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते झाकून ठेवा बारीक गॅसवर 10 मिनटं आणि नंतर पुन्हा हलवून घ्या. ते गोळे देखील तसेच शिजतात. आणि मीही तेच फॉलो करते. माझे सासरी म्हणजे आणि मी लहानपणापासून अशा प्रकारच्या मासवड्या पाहत आलेले आहे. माझी मम्मीही करायची, माझ्या सासूबाईही करतात आणि माझी मोठी ताई वगैरे आहेत तर त्या म्हणजे माझ्या मोठ्या जावा वगैरे त्याही करतात अशाच प्रकारे. तर मला अशी मासवडी खूप आवडते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि अशा प्रकारे हे बेसन नुसतं भाकरीबरोबर जरी तुम्ही खाल्लत ना, इतकं सुंदर लागतं. त्याला कांदा वगैरे घालायची गरज नाही आहे, असंच तुम्ही भाकरीसोबत खा, खूप छान लागतं. आणि एकदम स्लो गॅसवरती मी बाजूला झाकून ठेवलेलं आहे आणि मी ते मिक्स करून घेते मिक्सचर, जेणेकरून मी आत्ता लगेच मासवडी बनवून घेईल. आणि स्वयंपाक करता करता थोडासा वेळ भेटला की लगेच मी माझे जे काही भाकरीच्या पुड्या, पिठाच्या पुड्या असतात, म्हणजे ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन पीठ, हे सगळे डब्यांमध्ये भरून ठेवले, जेणेकरून पुन्हा मला त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागू नये. म्हणून माझ्या लक्षात आलं की मी अशी मध्ये मध्ये छोटी छोटी कामं करून ठेवत असते. आणि हे पोटाला लागत नाहीये, याचा अर्थ शिजलेला आहे. आणि थोडा थोडाच घालायचा, जास्त घातला तर फुटतात वड्या. परंतु अशा प्रकारे ते चिकटवलं तुम्ही तर वड्या फुटणार देखील नाहीत तुमच्या आणि तुम्हाला इझी जाईल करायला देखील. आणि आता मी मासवडी बनवणार आहे तर त्यासाठी मी एक स्वच्छ कापड ओलं भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते पिळून घ्यायचं आहे आणि एका पाटावरती लावून घ्यायचं आहे. असं मी आत्ता जसं लावलेलं आहे त्याच्यावर थोडंसं बेसन घालायचं आहे आणि थंड पाण्याने थोडासा आकार द्यायचा आहे गोल गोल, जास्त नाही करायचं आहे जेणेकरून हातही नाही भाजला पाहिजे. थोडंसं थंड पाणीच घ्यायचं आहे जेणेकरून ते पांगवताना आपला हात नाही भाजणार. आणि त्याच्यावरून तुम्ही थोडंसं स्टफिंग, जे आपला मसाला होता तो मसाला घालून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे खालून धरायची आहे या साईडने देखील आणि अशी जोडून घ्यायची ती आणि मग एका साईडला वळवायची जोडून. पाणी लावून घ्यायचं जेणेकरून गरम नाही लागणार तुम्हाला ती. आणि अशा प्रकारे पातळ वडी बनवून घ्यायची. पाहू शकता केवढी सुंदर दिसते.
आणि खरं सांगायचं तर ही जी आमटी आहे तुम्ही पोळ्याची आमटी जशी बनवतात तशीच बनवायची आहे. फक्त तुम्ही जे बेसन हटलेलं होतं त्याच्यात कढईमध्ये ते खाली बेसन राहिलं होतं ते भिजवून मी एका पातेल्यामध्ये बाजूला काढून ठेवले, तुम्ही पाहू शकता. तर ते घालायचं येळवण्याच्या ऐवजी, कारण आपण कटाच्या आमटीला येळवणी घालतो तर ह्या आमटीला आपण हे बेसन घालायचं जेणेकरून खूप घट्टही होते आणि आपल्याला जास्त घट्ट नको आहे कारण आपल्याला भाकरीसोबत खायची असते ही भाजी. आणि मला भाकरी बनवायची, राईस बनवायचं आहे, तर माझं भाकरी आणि राईस होईपर्यंत माझ्या आमटीला छान तरी येईल. आणि माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे बनवून. तर आता मी भांडी वगैरे घासून घेते आणि आता गार्गी देखील यायचा टायमिंग झालेला आहे. एक अजून 15-20 मिनिटं आहेत. तर भांडी वगैरे झाले की मी तिला आणायला जाईल. आणि माझ्या मिस्टरांचं जेवण वगैरे झालेलं आहे, आमचंही जेवण झालंय. आणि गार्गी देखील 2 डबे घेऊन जाते, त्यामुळे तीही 2 वेळा जेवते सकाळी, त्यामुळे ती आल्यावर जेवलं पाहिजे असं काही नाहीये. चला तर मग मी आवरून घेते पटपट. हॅलो, आणि आता वाजलेले आहेत 4:15 आणि आता चहाचा टायमिंग झालेला आहे. तर मी शक्यतो माझ्यासाठी नाही ठेवत एव्हरीडे, म्हणजे रोज चहा नाही ठेवत मी संध्याकाळी. तर आज माझे मिस्टर घरी आहेत, त्यांना वर्क फ्रॉम होम आहे, तर मी चहा ठेवणार आहे कारण त्यांना चहा लागतो. आणि चहा चांगला नसतो जास्त पिलेला, परंतु तरीही आम्हाला लागतो. आणि मी चहामध्ये आलं नाही घालत सध्या, कारण उन्हाळा आहे. तर उन्हाळ्यामध्ये गरमी जास्त असते बाहेर आणि खूप जास्त गरमी आहे इथेही, तर त्यामुळे मी आलं नाही घालू शक्यतो, बाकीचीच ट्राय करत असते चहामध्ये. आणि मी इकडे तांदूळ वगैरे धुवून ठेवलेत आणि ही आहे उडदाची डाळ. तर ही छिलकावाली डाळ आहे, तर मी तीच भिजवली कारण माझ्याकडे अवेलेबल आहे ती आणि मला संपवायची आहे इंडियाला जायच्या आधी. तर ती भिजली आणि हे आहेत काबुली चणे भिजवलेले आहेत. तर मी आता पटकन हे मिक्सरला बारीक करते आणि मी जास्त बारीक करणार आहे कारण मला डोशाचं पीठ करायचंय. तर तुम्हाला जर डोशाचं नसेल करायचं, तुम्हाला इडलीचं करायचं असेल तर तुम्ही थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल. आणि इथे गार्गी निघालेली आहे डान्स क्लासला. आज एकटीच आहे तू? वीर आणि नायरा दीदी स्विमिंगला गेलात टुडे? तू लॉस्ट आहे? आणि गार्गीला डान्स क्लासला सोडल्यानंतर मी आणि प्राजक्ता आम्ही दोघी गेलो होतो सुपर मार्केटमध्ये नेस्टोला. तर मी एवढं सारं सामान आणलेलं आहे तिथून आणि पाहू शकता यावेळी जास्त गर्दी नसते आणि वीकेंडला पाहायला पाहिजे. वीकेंडला असली गर्दी असते ना इकडे सॅटर्डे संडे. आणि मी माझ्या मिस्टरांचा वेट करते खाली पार्किंगमध्ये. तर गार्गीला आम्ही गाडी घेऊनच जाऊ आणायला आणि एकटीला जायचा कंटाळा आला. आज पूजन ते देखील नाही, त्यांचाही स्विमिंग क्लास आहे. तर मग आम्ही आता गाडीच घेऊन जाऊ आणि आल्यावर स्वयंपाक देखील करायचा आहे. आणि नेस्टोवरून जे सामान आणलं ते प्राजक्ताजवळ पाठवून दिलं मी. प्राजक्ता गेली घरी आणि थोड्या वेळाने मला तिला वडी देखील द्यायला जायचं आहे, मासवडी. तर मग मी तेव्हा सामान देखील घेऊन येईल. आणि आता जातो मी गार्गीला घेऊन येतो. आलेले आहेत माझे मिस्टरही. आणि मी संध्याकाळी आता जेवणामध्ये बनवलेला आहे व्हेजिटेबल राईस. तर मी तुम्हाला दाखवते मी कसा बनवला. ॲक्च्युली दुपारचा राईस शिल्लक होता आणि एवढी भूकही नाही आहे, दुपारी जास्त हेवी झालं होतं. तर मग मी विचार केला आता दुपारच्याच राईसला मी चांगली फोडणी देते. तर अशा प्रकारे मी फोडणी दिली, तुम्हाला दाखवते मी. तुम्ही पाहू शकता केवढा सुंदर दिसतोय आणि एकदम फ्राईड राईस सारखाच दिसतोय. तर मी आता गार्गीला घेऊन येते. गार्गी प्राजक्ताकडे गेली आणि तिला खायला देते राईस पहिला. हॅलो, आणि आता आमचं जस्ट जेवण झालं. जेवणामध्ये तुम्हाला सांगितलंच मी व्हेजिटेबल राईस बनवलं होता आणि जास्त काही बनवलं नाही. भांडी देखील झालेली आहेत माझी घासून. आणि आत्ताच आम्हाला प्राजक्ताने आज वडापाव दिला होता आणि वडापाव एवढा सुंदर झाला होता. खूप छान बनवलं तिने. ऑनियन वगैरे घातलेलं होतं. मी जेव्हा बनवते मी घालत नाही, पण तिने खूपच छान बनवला होता. तर वडापाव देखील खाल्लेला आहे आम्ही. आणि आता वाजलेले आहेत 10. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज मला तर कोरोनाच्या दिवसांची आठवण झाली, कारण माझे मिस्टर आज घरी होते. वर्क फ्रॉम होम होतं आणि जेव्हा वर्क फ्रॉम होम असायचं तेव्हा जशी धावपळ असायची तशीच माझी धावपळ चालू होती आज देखील. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.